तर आज आहे ना मी आलो होतो संगमनेरच्या राजहंसमध्ये. तिथं मी पाहिलं का प्रॉडक्ट कसे बनवत्या. जसं की पनीर, तूप आणि पेढा. तर मग चला आता तुम्हाला पण दाखवितो. तर आता आहे ना श्रावण महिना लागला ना, आजी म्हणे, "भाऊ आपल्याला काहीतरी घेऊन ये," म्हणे, "पनीर-बिनीर." म्हणलं, काय आता चाललंय संगमनेरला." मग काका आणि मी निघालो होतो. काका मला काय म्हणते माहिती डायरेक्ट जाळ्या भरून आहे ना पनीर घेऊन ये. म्हटलं, "अहो असं काय करत्या?" मग पहिले ना आम्हाला राजहंसच्या स्टॉलला जायचं होतं बरं का. पण आहे ना म्हटलं आता मध्ये एंट्री भेटते का नाही, पाहुणे येऊ. या पाहुण्यांना विचारलं ते म्हणे, "तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल." मग काय परमिशन घेतली. आतमध्ये तर असं भारी वातावरण होतं ना तुम्हाला सांगतो. म्हटलं चला मध्ये तर इकडं गावागावचे दुधाचे टँकर येले होते हो. म्हटलं बाबू कलेक्शन आहे का काय आहे दुधाचं. मग पहिले तर आम्ही गेलो पनीर प्लॅन्टकडे. त्यांनी मला माहिती सांगितली, की ती म्हणे बाजारात आहे ना वनस्पती तेलापासून बनवलेलं पनीर मिळतं. पण आपल्याकडं शुद्ध पद्धतीनं राजवंशी क्वालिटी तुम्हाला तर माहितीच आहे. म्हटलं अहो एका डोळ्याने पाहू राहिलो म्हटलं. एवढं क्वालिटी आणि सुंदर पद्धतीने एकदम हायजेनिक बरं का. मग पनीर बनवल्यानंतर त्याची कटिंग होती, कशी काय पॅकिंग होती. म्हटलं अहो नाही नाद करायचा अहो. मग आम्ही पाहायला गेलो शुद्ध तूप कसं बनवतं. इकडं भलभल्या टाक्यांमध्ये तूप हो. म्हणलं बाबो अख्खी मशीनद्वारे पॅकिंग अन् पार म्हणजे ब्रँडिंग आहे काय आहे हे? म्हणजे मशीनमध्ये तुपाची बरणी भरती आणि डायरेक्ट बाहेर येते पॅकिंग होऊन. मग पेढा कसा बनवतो ते पाहायला गेलो तर इथं शुद्ध खवा डायरेक्ट मशीनमध्ये गरगरा बुंगत होता. तसंच त्यांनी सांगितलं की हे प्युअर खव्यापासून बनवलं जातं. म्हटलं अशी क्वालिटी तर कुठंच नाहीये मग. इकडं मशीनद्वारेच पेढा बनवतोय. आणि पेढा पॅकिंग सुद्धा मशीन मध्येच होतोय बरं का. म्हटलं मग सगळं बघितलं. म्हणलं आता घराकडे निघावं लागेल. मग स्टॉलवरती आलो पहिलं. काकांना म्हणलं, "आपल्याला आहे ना 1 किलो पनीर घ्या," म्हणलं. "घरी डायरेक्ट भाजी बनवून टाकू." मग मस्तपैकी पनीर घेतलं आणि घरी निघालो. इकडं बंधूंनी लगेच आल्या-आल्या उचकून पाहिलं आणि संध्याकाळी मस्त आहे ना पनीरची भाजी बनवली ती पण राजहंसचं तूप टाकून. म्हणलं, "अरेरेरे! क्वालिटी." ओके. आजी खुश, सगळी फॅमिली खुश.